बातमी आहे शिवसेना नेत्यांच्या कथित राजीनाम्याची। सामनातील व्यंगचित्रानंतर शिवसेना नेत्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या पसरल्या आणि शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली। त्यामुळे खुद्द उद्धव ठाकरेंनी आज 3 नेत्यांना थेट मातोश्रीवरच पाचारण केलंय। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, सिंदखेडाचे आमदार शशिकांत खेडेकर आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांना मातोश्रीवर भेटीचा आदेश देण्यात आलेला आहे। व्यंगचित्रानंतर या मराठा नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याच्या बातम्या काल एकाएकी पसरल्या। मात्र सेनेने राजीनाम्याच्या बातम्यांचा नकार दिला आणि मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल शिवसेना गंभीर असल्याचं सांगितलं। काल मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या 3ही नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये सामनात आलेल्या व्यंगचित्राबद्दल सामान्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याची भावना या नेत्यांनी बोलून दाखवल्याचं कळतंय। त्यामुळे आज मातोश्रीवर या 3ही नेत्यांना भेटीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। स्वतः उद्धव ठाकरे या 3ही नेत्यांची भेट घेणार आहेत। काल संध्याकाळी या नेत्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या पसरल्या आणि एकंदरीतच शिवसेनेमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली। त्यामुळे खुद्द उद्धव ठाकरेंनी 3 नेत्यांना थेट मातोश्रीवर पाचारण केलंय। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, सिंदखेडा राजाचे आमदार शशिकांत खेडेकर आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांना मातोश्रीवर भेटीचा आदेश देण्यात आलाय। आणि या नाराज नेत्यांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी। पाहूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। नंतर जनते सुरू झालं। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या स्वतः बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आहेत। नेमकं काय झालं होतं त्यांनाच विचारूयात। सर, आज या सगळ्या प्रकरणावर पडदा पडलेला आहे। श्रीनिवास प्रभुदेसाई जे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे, मात्र राजीनामे देण्याची वेळ आलेली होती। काय नेमकं झालं? नाही, आपणा सर्वांना माहीत आहे की गेल्या मागच्या काही दिवसामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे लाखोच्या संख्येनं जिल्ह्यावाईज अतिशय शांततेनं आपल्या मागण्या घेऊन मोर्चे निघत आहेत। आणि म्हणून ज्यावेळी हे सामनामध्ये व्यंगचित्र आलं, खऱ्या अर्थानं ज्या व्यंगचित्र हे ज्यांनी काढलं त्यांनी आता आज दिलगिरी व्यक्त केलेली आहे, माफीनामा सामनामध्ये त्यांनी दिलेला आहे। त्यामुळं जवळपास आता हा विषय संपुष्टात आलेला आहे। तरी सुद्धा काल उद्धव साहेब, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्यासोबत ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यांनी हेच सांगितलं की या सर्व मागण्याला शिवसेनेनं भक्कमपणानं सुरुवातीपासून पाठिंबा दिलेला आहे। फक्त पाठिंबाच दिलेला नाही तर ह्या मागण्या पूर्णत्वास जाव्यात, सुटाव्यात म्हणून खास अधिवेशन बोलवून त्या माध्यमातून, कायदे मंडळाच्या माध्यमातून ह्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात ही भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे। आणि त्यामुळं या आंदोलनाला कुठेही वेगळं वळण मिळू नये, अगदी शांततेच्या मार्गानं हे सगळं आंदोलन चालत असताना काही विरोधक पराचा कावळा करून या ठिकाणी चिथावणीखोर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बातम्या पसरवून या आंदोलनाला सुद्धा वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि शिवसेना पक्षप्रमुखाची भूमिका स्पष्ट आहे की या आंदोलनाच्या भूमिकेच्या विरोधी आम्ही नाही। हे आंदोलन चालू आहे, ज्या मार्गाने चालू आहे, ज्या शिस्तीमध्ये चालू आहे त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप असायचा कारण नाही, उलट आमचा त्याला पाठिंबा आहे। सर्व आंदोलनामध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे त्या ठिकाणी सहभागी झालेत। सामाजिक बांधिलकी म्हणूनही आम्ही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत। पण हे जे काही अवेळी आलेलं ते जे काही कार्टून होतं त्याच्यामध्ये ज्यांनी ते कार्टून छापलं किंवा लिहिलं, तयार केलं त्यांनी आता माफी मागितलेली आहे। त्यामुळं आता हा विषय संपलेला आहे। पण हा विषय जरी संपलेला असेल तरी मात्र मराठा क्रांती मूक मोर्चाच्या मागण्याचा विषय संपलेला नाही, त्या अजूनही तशाच आहेत आणि त्या सुटाव्यात ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे। शिवसेना पक्षप्रमुखाची आणि आमच्या सगळ्यांची ती स्पष्ट भूमिका आहे। लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जनतेत वावरत असता, अशा काही गोष्टी घडल्यानंतर तुम्हाला जो रोष आहे त्याला सामोरं जावं लागतो। कशा पद्धतीनं दबाव आला होता तुम्हाला राजीनामा देण्यासाठी? नाही, राजीनामा देण्यासाठी दबाव वगैरे असा काही विषय नव्हता। सोशल मीडियातून ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात आणि सोशल मीडियातून झाल्यात। पण मात्र हे नक्कीच आहे की जनतेमध्ये या ठिकाणी रोष होता आणि काही विरोधकांनी की कधी याच्यापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर शिवसेनेच्या विरोधामध्ये असं हत्यार म्हणा किंवा असं हे कधीही विरोधकाला सापडलं नाही। आणि म्हणून कालच्या त्या कार्टूनचं निमित्त करून विरोधकांनी सुद्धा याच्यामध्ये आपली पोळी भाजून घेण्याचा
आपल्या लक्षामध्ये आलेला आहे. पण खऱ्या अर्थानं शिवसेना हा पक्ष असा आहे की यांनी सर्वसामान्य मराठी माणूस असेल, मराठा असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ज्या उपेक्षित लोकांना राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा देण्याचं काम या ठिकाणी केलेले. आजही शिवसेनेमध्ये जे काही आमदार खासदार आहेत मराठा समाजाचे, हे सर्व सामान्य कुटुंबातून, गरीब कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली लोक तुम्हाला. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जे मराठा समाजाचे नेते किंवा पुढारी आहेत, हे सगळे प्रस्थापित आणि प्रतिष्ठित घराण्यातून पैशाच्या जोरावर आलेली ती लोक आहेत. आणि म्हणून असं काही शिवसेना कोण्या मराठा समाजाच्या विरोधामध्ये आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे असं मी मुळीच मानणार नाही. की आजही आज एवढ्या आमदार असेल, 3 वेळा मंत्री असेल, खासदार असेल, नेहमी शिवसेना पक्षप्रमुखाचे विचार, शिवसेना पक्षप्रमुखाचे आशीर्वाद, याच गोष्टींना आमच्यासारख्या सामान्य माणसाला अतिउच्च पदापर्यंत, की जे कधी आम्ही किंवा आमच्या घरातल्या कोणीही असं स्वप्न पाहिलं नव्हतं की आम्ही या पदापर्यंत जाऊ, ते शिवसेनेनं दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून शिवसेनेची हीच भूमिका आहे की या देशामध्ये जाती जातीमध्ये वाद नसावा, जाती जातीमध्ये भांडणं नसावा. आणि बाळासाहेबांनी सुद्धा आपल्या हयातीमध्ये पूर्णपणे ही भूमिका अगदी स्पष्टपणानं, निर्भीडपणानं मांडली. आणि तोच वारसा माननीय उद्धव साहेब आता सुद्धा या ठिकाणी चालवत आहेत. पण ते अवेळी छापून आलेलं कार्टून, त्याचं विरोधकांनी केलेलं भांडवल आणि त्याच्यावर मला वाटते आता सगळा हा पडदा आजच्या सामनातून आलेल्या माफीनाम्यानं पडलेला आहे. आणि आता हा विषय या ठिकाणीच थांबवावा आणि पुढच्या काळामध्ये ह्या ज्या मागण्या आहेत या लोकांच्या, ह्या पूर्णत्वास येण्यासाठी एक लोकसभेचा खासदार म्हणून सुद्धा पूर्ण ताकदीनं आम्ही लोकसभेच्या फोरमवर हा विषय त्या ठिकाणी उचलू. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच्यावर अधिवेशन बोलून सगळ्या पक्षाची भूमिका याच्यावर जाणून घेतली पाहिजे. नाहीतर आज समाजाच्या दबावाखाली अनेक पुढारी त्या मोर्चामध्ये पक्षाची लोक सामील होतात. पण ज्यावेळेस आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक तरी कुठंतरी अपराधीपणाची भावना असते किंवा दबावाखाली मला यावं लागलं. पण शिवसेना कुठल्याच दबावाखाली या मोर्चामध्ये सहभागी झाली नाही. तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लोकांच्या रास्त मागण्या काय होत्या, किंवा कोपर्डीतल्या झालेल्या अत्याचाराला न्याय मिळाला पाहिजे, दोषींना तात्काळ फाशी झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालली पाहिजे, अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो काही दुरुपयोग होतो त्याच्यामध्ये काही बदल त्या ठिकाणी झाले पाहिजेत, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे, मराठ्यांना 16% आरक्षण मिळाले पाहिजे. ह्या काही कोणाच्या विरोधातल्या त्या मागण्या नव्हत्या, त्या आजही नाहीत. आणि म्हणून त्याच्याबद्दल कोणाला विरोध असायचं काही कारण नाही. कोणीही त्याचा कृपा करून विरोध करू नये. आणि ह्या त्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून जे त्याचे अनुभव या समाजाला आलेत त्याचा हा झालेलं प्रदर्शन म्हणा या मूकमोर्चाच्या माध्यमातून. पण एक मात्र मराठा समाजाला या ठिकाणी आपल्याला क्रेडिट द्यावंच लागेल की अनेक राज्यामध्ये ज्यावेळेस आरक्षणाचे आंदोलन झाले तर हजारो कोटी रुपयाचं नुकसान आणि त्या ठिकाणी जे काही भडके उडालेत, तसं महाराष्ट्रामध्ये कुठेही या महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये असलेल्या या समाजानं असा अनुचित प्रकार कुठेही घडलेला नाही आणि यापुढेही घडणार नाही. निश्चित याची आम्ही खात्री देतो. याची सगळ्यांनी काळजी सुद्धा घ्यावी आणि हे प्रकरण थांबवावं अशी आमची सर्वांना विनंती आहे. आमदार संजय रायमुलकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. यांचंही नाव होतं, त्यांनी दिला अशी चर्चा होती. आज उद्धव ठाकरे यांनी दखल घेऊन आपल्याला मातोश्रीवर बोलवलेलं आहे. समजूत काढणार आहे? समजुतीचा काही विषय नाही, परंतु गेल्या 2 दिवसापासून सामन्यामध्ये जे काही कार्टून आलं त्याच्यावरती जनतेमध्ये जे काही रोषाला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असो आणि इतरही जे काही पदाधिकारी असतील यांना जाण्याचा योग आला. आणि त्या माध्यमातून जी काही जनतेची भावना होती ती माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही दोन्ही आमदार अनिल देसाई साहेब, शिंदे साहेब आणि रावते साहेब यांच्या माध्यमातून आम्ही उद्धव साहेबांपर्यंत केला आणि त्याच्यातून चांगला मार्ग निघाला. आणि आज सामन्याच्या माध्यमातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आणि खरं विषय या ठिकाणी जो काही महत्वाचा विषय होता, जो इश्यू झाला होता, तो आज या ठिकाणी संपलेला आहे. यापुढे समाजाचे मोर्चे निघणार आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर आता जरी पडदा पडला असेल तरी शिवसेनेच्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना या मोर्चामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर काही अडचणी सामोरं जावं लागू शकतं, काय वाटतं? नाही, बिलकुल नाही. शिवसेना म्हणून आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेलो नाहीच. आम्ही जे त्या समाजाचा एक घटक म्हणून सामाजिक भावनेतून, त्या समाजाच्या रास्त मागण्या या भावनेतून त्या ठिकाणी सहभागी झालो. आणि हा एक फार मोठा गैरसमज या ठिकाणी पसरवला जात आहे की हे फक्त मराठा समाजाचे मोर्चे आहेत. मी बुलढाण्याच्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी होतो. आम्ही सर्व पाहिलं की सर्व समाजाचे लोक
म्हणजे अगदी मुस्लिम असतील किंवा ओबीसी समाजाची लोक सुद्धा मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ह्या मागण्या कोणत्या समाजाच्या विरोधात नव्हत्या, कोण्या घटकाच्या विरोधात नव्हत्या, त्या मराठा समाजाच्या संदर्भात होत्या आणि सगळ्या समाज म्हणजे ओबीसी असेल, मुस्लिम असतील, इतरही समाज असतील, या सगळ्यांना या मागण्याबद्दल सहानुभूती होती आणि ह्या सुटाव्यात ही त्यांची भावना होती. त्यामुळे या तीनही नेत्यांनी आपली मतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत आणि हे प्रकरण आता थांबलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्यंगचित्रकाराच्या माफीमुळे आता वादावर पडदा पडलेला आहे असं जाधव यांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेची भूमिका ही मराठा समाजाच्या विरोधात नाही असंही ते म्हणतात.